विद्याय श्रद्धाबुद्धी संपन्न शील संपन्न आपण सर्व उपास उपासिका आपल्या सर्वांच्या प्रती खूप खूप मंगल कामना, खूप खूप आशीर्वाद। आज परत आपण एक धर्मचर्चा करूया। आजच्या धर्मचर्चेचा विषय आहे व्यसन आणि परिवार हानी। भगवान बुद्धाने व्यसनामुळे परिवाराची कशा प्रकारे हानी होते, व्यसनामुळे परिवार कशा प्रकारे उद्ध्वस्त होतात, व्यसनामुळे आपापसातील संबंध, मुलं बाळ या सर्वांवर कशा प्रकारे घातक परिणाम होतो, या विषयावर अनेक सूत्रांमधून उपदेश केला आहे। पराभवाचं कारण जर जीवनामध्ये भगवान बुद्ध म्हणतात इति धुत्तो सुरा धुत्तो, म्हणजे मद्यपान केल्यामुळे, मद्यपानाच्या व्यसनामुळे परिवार कशा प्रकारे पराभूत होतो। मद्यपान करणारा व्यक्ती केवळ एकटाच पराभूत होत नाही, तर त्या परिवारावर सुद्धा त्याच्या मद्यपानाचा कशा प्रकारे प्रभाव पडतो, कशा प्रकारे त्यामुळे परिवार पराभूत होतो, हे पराभव सूत्र आपल्याला शिकवतं। परिवाराचं मंगल करायचं जर असेल तर महामंगल सूत्रामध्ये भगवान बुद्ध म्हणतात मद्यपानाचं संयम। मद्यपानावर व्यक्तीनं संयम केला पाहिजे। जर मद्यपानावर व्यक्तीने संयम केला तर त्या परिवाराचं कशा प्रकारे मंगल होतं, हे महामंगल सूत्र आपल्याला शिकवतं। पंचशील पालनामध्ये शेवटचं जे शील, पाचवं जे शील भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे सुरा मेरय मज्जपमादठाना वेरमणे सिक्खापदं समादियामी। एक सुंदर मनुष्याला अस्तित्व पाहिजे असेल, एक सुंदर मनुष्याला जीवन पाहिजे असेल, एक सुंदर प्रतिष्ठा मनुष्याला जीवनामध्ये पाहिजे जर असेल तर भगवान बुद्ध म्हणतात या सुरा मेरे म्हणजे नशेली पदार्थापासून मनुष्यानं दूर राहिलं पाहिजे। नशेली पदार्थाचं कधीही सेवन नाही केलं पाहिजे। अशा प्रकारे शिक्षापद व्यक्तीनं आपल्या जीवनामध्ये धारण केलं पाहिजे, हे पंचशील आपल्याला शिकवतं। समाजामध्ये आज आपण पाहतो या व्यसनामुळे परिवाराची किती हानी होत आहे। हा केवळ आपल्याला एक भ्रम असतो की काही जे गावातील लोक आहेत त्या गावातील वातावरणामुळे लोक दारूच्या किंवा नशेच्या आहारी जातात आणि परिवाराला उद्ध्वस्त करतात। पण असं नाही की शहरामध्ये सुद्धा नगरांमध्ये सुद्धा केवळ अशिक्षित परिवारामध्येच नाही तर शिकलेल्या परिवारामध्ये सुद्धा, शिक्षित परिवारामध्ये काही असे जे पर्टिक्युलर लोक असतात की जे व्यसन करतात। त्या व्यसनामुळे शिक्षित परिवाराची सुद्धा, अशिक्षित परिवाराची सुद्धा, गरीब परिवाराची सुद्धा, मध्यम परिवाराची सुद्धा, उच्च परिवाराची सुद्धा कशा प्रकारे हानी होत आहे, हे आज आपण आजही समाजामध्ये विविध बातम्यांमधून, विविध प्रकारच्या मीडियांमधून आज आपण पाहत आहोत। या व्यसनामुळे त्रस्त झालेला परिवार कशा प्रकारे संकटामध्ये येतो, या व्यसनामुळे त्या परिवारातील लोकांना समाजाचा किती भयानक सामना करावा लागतो। या व्यसनामुळे त्या परिवारातील बाळांवर किती भयानक असर होतो। त्या अपत्याला, त्या मुलींना कशा प्रकारे समाजामध्ये
एक प्रकारे विचित्र अपमानाचा सामना करावा लागतो. त्या परिवारातील ज्या काही महिला असतात, मुली असतात, यांनाही समाज कशा पद्धतीने किती वाईट नजरेने पाहतो अशी विविध चित्र आज आपण व्यसनामुळे परिवारावर होणाऱ्या हानीमध्ये आज आपण पाहत आहोत. म्हणून भगवान बुद्धाने एक सुंदर चांगल्या प्रकारे परिवाराचं किंवा मनुष्याच्या जीवनाचं अस्तित्व निर्माण करायचं जर असेल तर भगवान बुद्ध म्हणतात की परिवारातील प्रत्येक व्यक्तीने हे व्यसनमुक्त असलं पाहिजे. व्यसनमुक्त परिवार हा स्वतःसाठी, परिवारासाठी आणि अपत्यासाठी अतिशय आदर्शयुक्त ठरत असतो. जसं आपण पाहतो कधी कधी असं आपण म्हणतो, बरेच लोक असेही म्हणतात त्या माणसामध्ये खूप चांगले गुण आहेत, तो माणूस खूप चांगल्या प्रकारे काम करतो, फक्त एकच वाईट गुण आहे की तो थोडा व्यसन करतो, म्हणजे दारू पितो. आता दारू पिणे हा एक गुण 90% त्या व्यक्तीमध्ये चांगला गुण जर असेल, 99% तो व्यक्ती चांगल्या प्रकारे ज्ञानी असेल, चांगले गुणधर्म असेल, पण 1% तो दारूचं व्यसन करत असल्यामुळे, त्या नशेमुळे स्वतःच्या अस्तित्वावर, त्याच्या ज्ञानावर, त्याच्या प्रभावावर किती भयानक परिणाम होतो हे आज आपण चांगल्या प्रकारे उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. म्हणून भगवान बुद्धाने जे व्यसनमुक्त परिवारासाठी किंवा व्यसनामुळे परिवाराची जी हानी होती, हे जे आपल्या धम्मदेशनामध्ये वारंवार गृहस्थी लोकांना, उपासक आणि उपासिका लोकांना जे काही उपदेश दिले आहेत, ते प्रत्येक उपदेश ज्या प्रकारे भगवान बुद्धाच्या काळामध्ये यथार्थ ठरत होते, अतिशय महत्त्वाचे होते, ते आजही समाजाला त्या प्रत्येक उपदेशाची अत्यंत गरज आहे. आज विविध माध्यमं आहेत धम्मप्रवचन ऐकण्यासाठी, ज्ञान संपादन करण्यासाठी, तरी सुद्धा हे सगळं असतानाही बरेच व्यक्ती असे आपण समाजामध्ये पाहतो, प्रतिष्ठा चांगली असते, प्रबोधन चांगलं करतो, गायक लोकांचे आपण प्रत्येक गायकांना नाही म्हणू शकत, बरीच अशी काही गायक लोक असतात की या बऱ्याच गायक लोकांना दारू पिल्याशिवाय बरोबर एक प्रकारे गाण्याचा सूर जमत नाही असे बरेच लोक म्हणतात. म्हणजे गाण्याच्या माध्यमातून, गीताच्या माध्यमातून महामानवांचं जे काही ते प्रबोधन करतात, याला खूप साधुवाद आहे. ते अभिनंदनासाठी अतिशय पात्र आहेत. परंतु त्यापैकी म्हणजे प्रत्येकच गायक नाही, पण बरेच असे गायक आहे की त्या गायकांना दारू पिल्याशिवाय ते गाणं म्हणणं जमत नाही किंवा एक सूर जमत नाही. हे असं जर एक प्रकारे आपण जर पाहत आहोत, हे एक प्रकारे म्हणजे दारू पिल्याशिवाय एक चांगला सूर निघत नाही किंवा गाणं म्हणू शकत नाही, तर हे एक प्रकारे ते महामानवांचा त्या गाण्याच्या माध्यमातून जरी लोक खुश होत असतील ते गाणं ऐकून, गीत ऐकून, परंतु जो गाणं दारू पिऊन जो माणूस म्हणतो, जो गायक म्हणतो, तर ते एक प्रकारे तो व्यक्ती समाजासाठी जरी प्रबोधन करत असेल, परंतु एक प्रकारे तो महामानवांचा अपमान तर करतोच त्या दारू पिऊन गाणं म्हणण्यामुळे, आणि पण स्वतःचंही त्याच्यामध्ये खूप काही नुकसान करून घेतो. तर अशा प्रकारे अनेक असे व्यक्ती आहेत, अनेक असे समाजामध्ये लोक आहेत की ज्यांना दारू पिल्याशिवाय किंवा व्यसन केल्याशिवाय काही गोष्टी करायला जमत नाही. तर ही एक प्रकारची आदत आहे, एक प्रकारची लत आहे, एक प्रकारचे व्यसन आहे. चांगल्या गोष्टी करत असताना हे एखादी अशी वाईट गोष्ट करण्यासाठी किंवा करावीच लागते किंवा तो व्यक्ती करू शकत नाही, तर हे त्या व्यक्तीच्या मधली खूप मोठी कमजोरी आहे. म्हणून समाजामध्ये जे काही आपण परिवार आज पाहतो आहे, हे अनेक प्रकारे व्यसनामुळे उद्ध्वस्त होताना पाहत आहे. समाजामध्ये वावरत असताना अनेक आमच्या उपासिका कंप्लेंट करतात की अरे जी सगळ्या गोष्टी बरोबर आहे, परंतु माणूस दारू पित असल्यामुळं घरामध्ये सुख शांती नाही. हे एकाच उपासिकांचं वक्तव्य नाही, एक उपासिकाचं नाही, तर ते अनेक अशा उपासिकांचं वक्तव्य आहे किंवा अनेक अशा उपासिकांची विचारधारणा, अनुभव आहेत. घरातला एक व्यक्ती
दारू पितो म्हणजे एक प्रकारे घरातला जो व्यक्ती दारू पितो तो एक प्रकारे तो घरातला मजबूत जो आधार असतो, तर दारू पिण्याच्या माध्यमातून तो मजबूत आधारच कुठं ना कुठं कमजोर झालेला असतो. पण हा आधार भगवान बुद्धाने मजबूत करण्यासाठी गृहस्थी जीवनामध्ये, उपासक उपासिकांच्या जीवनामध्ये हे एक असं सुरुवातीलाच सील म्हणजे शिक्षापद असं घालवून दिलेलं आहे की प्रत्येक गृहस्थी लोकांनी, प्रत्येक उपासक आणि उपासिक लोकांना, उपासक उपासिकांनी सूरा मेरय मज्ज प्रमादठाना हे सील चांगल्या प्रकारे आवर्जून पाळलं तर तो व्यक्ती स्वतः आणि परिवार हा नेहमी सुरक्षित राहतो. केवळ दारू पिणे हेच एक व्यसन नाही, तर दारूच्या माध्यमातून त्या दारूच्या काही असे म्हणतात की आम्ही दारू पित नाही, फक्त गुटखाच खातो, आम्ही तंबाखूच खातो. तर हे एक प्रकारे फक्त आणि फक्त बदललेली लेबल आहेत, परंतु आदत किंवा सवय मात्र तीच आहे. गुटख्यामुळे तंबाखामुळे सुद्धा अनेक प्रकारचा शरीरावर मनावर वाईटच परिणाम होत असतो, तो चांगला नसतो. नशा ही शेवटी नशा असते. नशा ही मनुष्याच्या जीवनाला शेवटी उद्ध्वस्तच करते. नशा ही मनुष्याच्या जीवनाला कधीही चांगल्या प्रकारचं अस्तित्व निर्माण करून देत नाही. नशा हे शेवटी मनुष्याच्या जीवनाची सगळ्या प्रकारचं एक प्रकारे बर्बादीचंच कारण ठरते. म्हणून भगवान बुद्धाने नशेली पदार्थापासून किंवा नशेली सेवनापासून जे तुम्हाला किंवा उपासक उपासिकांना दूर राहायला शिकवलं, सावधान राहायला शिकवलं, ते उगाच नव्हे, तर त्या माध्यमातून होणारी केवळ स्वतःचीच हानी नाही, तर ती हानी परिवाराला सुद्धा भोगावी लागते. फॉर एक्झाम्पल, समजा एखादा शिक्षित व्यक्ती आहे, चांगल्या प्रकारच्या पोस्टवर आहे, मुलंही चांगली त्याची हुशार आहेत, समाजामध्ये चांगल्या प्रकारे स्थान आहे, पत्नी चांगली आहे, परंतु एक सवय अशी आहे की त्याला दारू पिल्याशिवाय जमत नसेल. नोकरी जरी करत असेल, ते नोकरी करत असताना त्याला ते दारू जर पाहिजे जर असेल, तर हे एक प्रकारे ते शिक्षण शिकूनही एक प्रकारे अडाणी त्यावेळेस एक प्रकारे व्यक्ती परवडला, म्हणजे अशिक्षित व्यक्ती परवडला असं मी म्हणत नाही, तर भगवान बुद्धाचे विचार आपल्याला सांगतात. तर म्हणून शिक्षित असो किंवा अशिक्षित असो, उच्च परिवारातील असो किंवा मध्यम परिवारातील असो किंवा गरीब परिवारामध्ये असो, व्यसन हे शेवटी मनुष्याच्या परिवाराला आणि मनुष्याला बर्बादीचंच कारण ठरते. म्हणून प्रत्येक व्यक्तीनं जीवनामध्ये जगत असताना केवळ आणि केवळ एखादी आपल्याला ती सवय झालेली आहे, त्या सवयीमुळे मला जमतच नाही हे असा विचार केल्यापेक्षा माझ्या या सवयीच्यामुळे केवळ माझं तर नुकसान होते, पण माझा जरी मी या ठिकाणी फक्त विचार करतो म्हटलं, पण याचा परिणाम माझ्या परिवाराला सुद्धा भोगावा लागतो, की ज्या परिवाराचा माझ्या या व्यसनामध्ये काही एक हात नसतो, काही एक संबंध नसतो. एखाद्या मुलाचे वडील जर दारू पित जर असेल, तर त्या मुलाचा त्याच्यामध्ये काय दोष असतो? एखाद्या पत्नीचा पती जर दारू पित जर असेल, तर त्या पत्नीचा त्याच्यामध्ये काय दोष असतो? एखाद्या आईवडिलांचा मुलगा दारू जर पित असेल, तर त्याच्यामध्ये आईवडिलांचा काय दोष असतो? परंतु त्या सगळ्याचे ते एक प्रकारे तो व्यक्ती दारू पितो, तर परंतु त्याच्या मुलाबाळांनाही, त्याच्या मुलामुलींनाही, हे सगळ्या प्रकारच्या समाजामधील लोक एक प्रकारे कधी कधी हीन दर्जाने पाहतात की त्या अमक्याचा मुलगा, अमक्याचा पती, अमक्याचा वडील हे दारू पितो, त्या माणसाला बाबा तो काही खरं नाही, तुम्हाला दारू पितो, म्हणजे एक प्रकारे वाह्यात काढल्या जाते. मुलांची प्रतिष्ठा, मुलींची प्रतिष्ठा एक वडील दारू पित असल्यामुळे एक प्रकारे कमी होते. पत्नीची प्रतिष्ठा सुद्धा पतीच्या दारू पिण्यामुळे कमी होते. आई वडिलांची प्रतिष्ठा सुद्धा मुलगा दारू पित असल्यामुळे कमी होत असते. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, केवळ स्वतःचाच विचार त्या ठिकाणी तुम्ही करू नका. एखादं व्यसन जडलेलं आहे, ते व्यसन जडल्यानंतर केवळ स्वतःचा विचार करू नका. त्या व्यसनाच्यामुळे ज्या प्रकारे तुमची स्वतःची हानी होत आहे, परंतु तुमच्या भरोशावर असलेला जो निष्कलंक आणि एक प्रकारे निष्पाप असलेला जो परिवार असतो, या निष्पाप परिवाराची, निष्कलंक परिवाराची सुद्धा या व्यसनामुळे हानी होत असते. हा विचार व्यसन करणाऱ्या व्यक्तीनं थोडा लक्षात घ्यायला पाहिजे. कारण आपण असे म्हणतो की आता व्यसनमुक्तीचे केंद्र आहे, या ठिकाणी गेलं तर काहीतरी व्यसन सुटते, परंतु भगवान बुद्ध म्हणतात सगळ्या गोष्टींचं उगमस्थान हे माणसाचं मन आहे. व्यसनमुक्तीचे केंद्र आहेत अनेक प्रकारचे आपण पाहतो, किंवा अनेक लोक म्हणतात इथं गेले की ते दारू सुटते असं आपण पाहतो समाजामध्ये, परंतु
तुम्ही कुठंही जा, कुठल्याही केंद्रामध्ये जा, परंतु शेवटी मन हे तुमचं आहे. आणि हे एवढं जर तुमच्या मनाला किंवा तुमच्या मनावर तुमचा एवढा संयम नसेल की एका या व्यसनामुळे की मला हे सोडण्यासाठी, दारू सोडण्यासाठी किंवा दारू सोडण्यासाठी मला केंद्रामध्ये जावं लागत, स्वतःची किती मोठी कमजोरी आहे. म्हणून मन आहे, जे भगवान बुद्धाने म्हटलेले की मन हे सर्वच गोष्टीचं उगमस्थान आहे. ज्या गोष्टीमधून तुमच्या मनातून चांगुलपणाचा उदय झालेला आहे, त्याच मनातून तुमच्या या व्यसनाचा सुद्धा उदय झालेला आहे. म्हणून ज्या व्यसनामुळे आपण स्वतः एक प्रकारे संकटामध्ये येत आहोत आणि आपला परिवार सुद्धा संकटामध्ये येत आहोत, तर लगेच आपण सावधान झालं पाहिजे आणि व्यसनाला सोडलं पाहिजे. व्यसन सोडण्यासाठी कुठं केंद्रात जायची गरज नाही किंवा कुठं बुवाबाजी करण्याची गरज नाही. मनाला थोडं प्रशिक्षित केलं पाहिजे की ह्या मनाला, जर माझं मन आज एका गोष्टीसाठी, ज्या गोष्टीमुळे माझं एक प्रकारे कुठलाही फायदा त्याच्याकडे इतकं जर वळत जर असेल, तर माझं मन किती बेकार आहे, किती विचित्र मन आहे माझं, किती असंयमित मन आहे की या मनाला या सवयीमधून मी मुक्त करू शकत नाही. तर ही स्वतःच्या मनाची कमजोरी आपण स्वतःच चांगल्या प्रकारे ओळखली पाहिजे आणि वेळेवर ओळखली पाहिजे. कारण वेळ गेल्यावर आपण काही जरी केलं तर काही एक फायदा नाही. वेळ परत येत नाही जीवनामध्ये कधीही. मनुष्याचं वय निघून जातं, काळ निघून जातं, पण तशीच वेळ निघून जातं. तर अशा प्रकारे भगवान बुद्ध म्हणतात, वेळेवर काही गोष्टी आपण सावधान झालं पाहिजे. वेळेवर काही गोष्टी लगेच सुधरून घेतल्या तर भविष्य आपलं आणि आपल्या परिवाराचं हे अतिशय सुखामध्ये परावर्तित होऊ शकतं. अन्यथा वेळेचं महत्त्व न जाणता आणि व्यसनाची ही जी हानिकारकता जर आपण जर जाणली नाही, तर त्याच्यामुळे आपलं स्वतःचं नुकसान आणि परिवाराचं नुकसान सुद्धा एक प्रकारे आयुष्यभरासाठी आपण बदनाम होऊ शकतो. एक प्रकारे आपल्यामुळे आपला परिवार आणि आपण स्वतः सुद्धा संकटामध्ये येऊ शकतो आणि आपलं आणि आपल्या परिवाराचं भविष्य कुठल्याही प्रकारे सुरक्षित नसू शकतं. म्हणून भगवान बुद्धाने म्हटलेलं आहे की व्यसन आणि परिवाराची जी हानी आहे, व्यसनामुळे कधीही परिवाराचा कुठलाही लाभ होत नाही. व्यसनामुळे शेवटी परिवाराची नेहमी हानीच होते, नेहमी नुकसानच होते. शारीरिक हानी होते, मानसिक हानी होते, आर्थिक हानी होते, पैशाची उधळपट्टी होते, घरामध्ये सुखशांततेची हानी होते, घरामध्ये विश्वासाची हानी होते. अशी अनेक प्रकारची हानी केवळ त्या व्यसनामुळे होत असते. थोडेसे पैसे कमी असले तरीही चालेल, परिस्थिती जराशी कमजोर असली तरी चालेल, परंतु व्यसन नसलं पाहिजे. व्यसन जर नसेल तर भगवान बुद्ध म्हणतात तुम्ही कमजोर परिस्थितीवर सुद्धा मात करू शकता. व्यसन जर नसेल तर तुमची आजची स्थिती तुम्ही उद्या सुधारू शकता, पण व्यसन जर असेल तर ही स्थिती तुम्ही कधीही सुधारू शकत नाही. म्हणून घरामध्ये सुखशांतता जे काही आहे चांगल्या प्रकारे टिकवून ठेवायचे असेल, परिवाराचं संरक्षण सुरक्षितता पाहिजे जर असेल, तर परिवारामध्ये व्यसन करणाऱ्या व्यक्तीनं व्यसन स्वतः सोडून दिलं पाहिजे. वाढत्या वयानुसार केवळ आपलाच विचार न करता परिवाराचा, आपल्या मुलाबाळाचा, पत्नीचा, सगळ्यांचा विचार करून ज्या व्यसनामुळे तुमचं स्वतःचं नुकसान होत आहे, तुमच्या परिवाराचं नुकसान होत आहे, ते व्यसन तुम्ही लगेच वेळेवर सोडून दिलं तर हे फार बरं होतं. त्यामुळे भविष्यामध्ये संकटात येणारा परिवार वाचतो. भविष्यामध्ये संकटात येणारी तुमच्या परिवाराची प्रतिष्ठा वाचते आणि अशा प्रकारे तुमचं सुद्धा आयुष्य चांगल्या प्रकारे सुख आणि समाधानाने जातं. म्हणून नेहमी जीवन जगत असताना काही गोष्टी, जसं भगवान बुद्ध म्हणतात, भगवान बुद्धाने जे उपदेश केलेले आहेत, हे भगवान बुद्धाचे उपदेश केवळ ऐकण्यासाठीच आपल्या किंवा चांगलं ऐकायला बरं वाटते म्हणूनच तेवढं सीमित नाही ठेवलं पाहिजे. भगवान बुद्धाचे उपदेश ज्या पद्धतीनं ऐकायला चांगले वाटतात, वाचायला चांगले वाटतात, त्याप्रमाणे जीवनामध्ये धारण केली तर त्याचा अधिक परिणाम जीवनामध्ये होत असतो. बुद्धाचे उपदेश केवळ ऐकून चालत नाही किंवा लक्षात ठेवून चालत नाही किंवा ते लोकांना फक्त सांगण्यापर्यंतच ते मर्यादित ठेवून चालत नाही, तर बुद्धाचे उपदेश प्रत्यक्ष व्यक्तीच्या जीवनामध्ये उतरले किंवा धारण जर केले तर ते अधिक फायदा असतो. म्हणून आपण स्वतःला बौद्ध समजणारे जे उपासक आणि उपासिका आहोत, विशेषतः आपण जे स्वतःला बौद्ध समजणारे किंवा बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून समजणारे जे उपासक उपासिका आहोत,
तर बाबासाहेबांच्या विचारानुसार, भगवान बुद्धाच्या विचारानुसार व्यसन करणं हे सुज्ञ व्यक्तीचं लक्षण नव्हे, तर व्यसन करणं हे मूर्ख व्यक्तीचंच लक्षण आहे असे भगवान बुद्ध म्हणतात. कारण सुज्ञ व्यक्ती किंवा समजदार व्यक्ती, धर्म धारण करणारे व्यक्ती, बाबासाहेबांच्या विचाराला मानणारे व्यक्ती, महामानवाच्या आदर्शाला मानणारी व्यक्ती ही व्यसनापासून कोसो दूर राहते. ती व्यक्ती व्यसन करते की ज्या व्यक्तीला एक प्रकारे जाणीव राहत नाही, केवळ आणि केवळ एक सवय म्हणून जडलेली असते. ती सवय सोडणं हे कमजोर जी व्यक्ती असते तोच व्यक्ती व्यसन करू शकतो. म्हणून आपल्यामधली कमजोरी आपण ओळखली पाहिजे. कारण व्यसन हे कोणीही दूर करू शकत नाही. जडलेलं ज्या प्रकारे व्यसन तुम्ही एखादं स्वतःला लावून घेतलेलं आहे ते एक फक्त कारण असतं की मित्राच्या संगतीमुळे याला व्यसन लागलं, मित्रानं म्हटलं म्हणून त्याला त्याच्या संगत गुणामुळे व्यसन लागलं. संगती तुम्ही कुठेही राहा. भगवान बुद्ध म्हणतात मन हे तुमचं आहे. कोणाची संगतीमध्ये राहिले तर प्रत्येक जण जरी आपल्याला काही गोष्टी फोर्स करत असतात, परंतु जी गोष्ट हानिकारक आहे ती गोष्ट आपण नाही केली पाहिजे. जसं एखाद्याने जर म्हटलं बाबा हे जहर घे, विष घे, तर आपण ते कधी घेऊ शकणार नाही. कारण आपल्याला एवढं माहित असते की जहर घेतल्यामुळं, विष खाल्ल्यामुळं आपला मृत्यू होतो हे आपल्याला कळतं. अशा प्रकारे एखादा मित्र जरी तुम्हाला म्हणते नाही आजच्या दिवस घेऊन पहा, काही होत नाही, चालते, कोणाला सांगणार नाही, तर भगवान बुद्ध म्हणतात विष पिऊन किंवा जहर खाऊन व्यक्ती एकदम मरतो, परंतु व्यसन करणारा मनुष्य हा हळूहळू एक प्रकारे मरण पावल्यासारखाच एक प्रकारे मरत असतो, तिळतिळ मरत असतो तो. म्हणून मित्राच्या संगतीमुळे किंवा कोणाच्या संगतीमुळे आपल्याला व्यसन लागलं जात नाही. केवळ कारण सगळ्या गोष्टी आपल्या मनावर निर्भर करतात. काय कुठं घ्यायचं, काय कुठं नाही घ्यायचं, कुठली गोष्ट स्वीकारायची, कुठली नाही गोष्ट स्वीकारायची, हे दुसऱ्यावर कधीही डिपेंड नसते. ती फक्त आणि फक्त व्यक्तीच्या स्वतःवर डिपेंड करते, स्वतःवर निर्भर करते काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं, काय स्वीकारायचं आणि काय नाही स्वीकारायचं. तर अशा प्रकारे आपल्या मनाची कमजोरी ओळखून, आपल्या मनाचं अस्तित्व ओळखून, आपला स्वतःचा लाभ, आपल्या परिवाराचा लाभ समजून व्यसनापासून समजदार व्यक्तीने, बौद्ध उपासक उपासिकांनी बाबासाहेबांच्या अनुयायाने सतत नेहमी दूर राहिलं पाहिजे आणि स्वतःसहित परिवाराचा आणि समाजासाठी एक प्रकारे चांगलं काम करण्याचाच आपण निरंतर प्रयत्न केला पाहिजे असे शुभाशिष देऊन याच ठिकाणी आजच्या धर्मचर्चेला विराम देते. सर्वांचं मंगल हो, सर्व सुखी हो, सर्व दीर्घायुष्य हो.